नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांचे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, तुमची मुलं पण पालक खायला कंटाळा करतात. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पालक निवडून स्वच्छ 3-4 पाण्यामध्ये धुवून घेतले व बारीक बारीक साईजमध्ये कट करून घेतले. एक कच्चा बटाटा घेतला, तोही सोलून त्याचे किसणीच्या साहाय्याने किस करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, अद्रक व 7-8 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याचे ठेचा बनवून घेतला. एका भांड्यामध्ये कट केलेला पालक, किसलेला बटाटा, तयार केलेला ठेचा, 1 चमचा ओवा हातावर चोळून घातला. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा, लागेल तसे डाळीचे पीठ, 3-4 चमचे तांदळाचे पीठ. तांदळाचे पीठ घातल्याने कुरकुरीत अशी भाजी तयार होतात. अर्धा चमचा हिंग घालून तसेच हळद, 1 चमचा हळद घालून घेतले. थोडासा पाण्याचा शिपका मारून चांगले बॅटर तयार करून घेतले. ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बॅटर तयार करून घेतले. बनवायला अगदी सोपे, चवीला कुरकुरीत अशी भजी तयार होतात. जसे लागेल तसे डाळीचे पीठ घालून घेतले. ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बॅटर तयार करून घेतले. चवीला सुंदर व टेस्टी असे कुरकुरीत पालकची भजी तयार होतात. तुमची मुलं सुद्धा आवडीने खातील. माझी मुलांना तर पालक आवडत नाही, पण अशी जर भजी केली तर मुलं आवडीने खातात. अगदी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणेच बॅटर तयार करून घ्या. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे एक भजी सोडून घेतली. चवीला सुंदर व टेस्टी अशी भजी तयार होतात. भजी सोडून झाल्यानंतर अलटीपलटी करून कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतली. भजी अगदी वरून कुरकुरीत व आतमध्ये जाळीदार बनतात. चवीला सुंदर व टेस्टी होतात. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन